Welcome all the students in this lecture series. We have started in the last lecture question answer session of the poem number 1.1, which is very beautiful and simple poem. Name is Where the Mind is Without the Fear. Where the Mind is Without Fear. खूप छान कविता. Okay, in that poem you have learned many attributes, aspects, and learn beautiful lines of the poem. Now we are just carrying forward question answer session. In the last lecture you have seen this first, second, third, fourth, fifth, sixth, seven, up to 9 question answer means match the pair. Right now we are taking part number 3, which is related to QA session, means question answer session. So right now I am taking first question, which is A. What is the question? Try to understand. आणि तुम्हाला एक सांगतो मी, जर तुम्ही काही प्रश्नांची उत्तरं समजून घेतली, जर तुम्ही काही प्रश्नांची उत्तरं समजून घेतली, ती पाठ केली, तर त्याच प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येतात. घुमवून फिरून तोच क्वेश्चन असतो, फक्त त्याचा आन्सर बी तेच राहतं, फक्त तुम्हाला क्वेश्चन समजला पाहिजे आणि त्याचं उत्तरही प्रिपेअर करता आलं पाहिजे. ओके, बघूया क्वेश्चन काय आहे. हाऊ इज द वर्ल्ड ब्रोकन इन टू फ्रॅगमेंट्स. फ्रॅगमेंट्स पाठ पाहिजे. विचार करा, फ्रॅगमेंट्स म्हणजे काय. नाही पाहिजे, नाही माहीत असेल तर 0 मार्क्स, 0. हाऊ इज द वर्ल्ड ब्रोकन इन टू फ्रॅगमेंट्स. फ्रॅगमेंट्स म्हणजे यस, ओके. फ्रॅगमेंट्स म्हणजे तुकडे, तुकडे. जर हे माहीत असेल तर प्रश्न समजेल, नाही तर गेला काही खरं नाही मग तुमचं. मग हाऊ म्हणजे कसे, द वर्ल्ड इज ब्रोकन, ह्या जगाचे तुकडे कसे केले गेले आहेत. ठीक आहे, तर कसे केले गेले आहेत. सो रवींद्रनाथ टागोर हॅज टोल्ड, रवींद्रनाथ टागोर हॅज टोल्ड, मी आन्सर सांगतोय ऐकून घ्या, ते नोटबुक पण लिहायचं आहे. रवींद्रनाथ टागोर हॅज टोल्ड वर्ल्ड हॅज ब्रोकन into fragments of calculating, of assuming caste, injustice of caste, injustice of color, okay, caste, color, and what, yes, caste, color, injustice, and what, okay, yes, traditions, religion. ठीक है, I have told you 4 points. 4 points of what? We assume, we follow to color, means black and white. We follow to religion, हा धर्म चांगला तो धर्म वाईट, असं काहीतरी. सो कलर ब्लॅक अँड व्हाईट, रिलिजन कास्ट, मी या जातीचा तो जातीचा, कास्ट अँड रिच्युअल्स अँड कस्टम्स, हे त्याचं आन्सर येईल. ठीक आहे, म्हणजे जगाचे तुकडे तुकडे कशामुळे झालेले आहेत, तर आपण माणुसकीला न म्हणता आपण धर्माला मानतो, आपण कास्टला मानतो, आपण कलरला मानतो, असं त्याचं उत्तर इंग्लिशमधनं येईल. नेक्स्ट, सेकंड, एक्सप्लेन व्हॉट द टायरलेस स्ट्रायव्हिंग शुड बी. टायरलेस म्हणजे काय. टायरलेस म्हणजे न थकता. स्ट्रायव्हिंग म्हणजे काय मी सांगितलं होतं, टायरलेस स्ट्रायव्हिंग, येस. टायरलेस स्ट्रायव्हिंग म्हणजे प्रयत्न, न थकता प्रयत्न, शुड बी असायला पाहिजे. बघा मी परत सांगतोय, आय एम टेलिंग यू, तुम्हाला टायरलेस स्ट्रायव्हिंग पाठ करून घ्या, फ्रॅगमेंट पाठ करून घ्या, नाही तर गडबड होईल. एक्सप्लेन व्हॉट द टायरलेस स्ट्रायव्हिंग शुड बी असायला पाहिजे. तर आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे की लेखकाच्या मते टायरलेस स्ट्रायव्हिंग कशी असायला पाहिजे, कशासाठी असायला पाहिजे, का असायला पाहिजे. सो टायरलेस स्ट्रायव्हिंग शुड बी फॉर असायला पाहिजे कशासाठी, ओके,
करा विचार. नाही आहेत. ठीक आहे. टू अचीव गोल्स, टू अचीव आवर गोल्स अँड गेट परफेक्शन लाईनमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. हे बघा, तुम्हाला लगेच समजून जाईल, काही काळजी करण्याची गरज नाही. इथं दिलेलं आहे, मी परत परत सांगणार नाही. ठीक आहे. हे बघा इथं सेम टायरलेस स्ट्रायव्हिंग स्ट्रेच युअर आर्म टुवर्ड्स द परफेक्शन. आता स्ट्रेच इट्स आर्मचा अर्थ इथं दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला उत्तर कळून जाईल. एम ॲट अचिव्हिंग अ गोल म्हणजेच उत्तर. ठीक आहे. स्ट्रेचेस इट्स आर्म म्हणजेच आपलं उत्तर ह्या लाईनमध्ये आहे. कोणत्या? ह्या लाईनमध्ये उत्तर आहे. तर अशा स्टेप बाय स्टेप जर तुम्हाला कविता व्यवस्थित समजली तर तुम्हाला उत्तर 100% येऊन जाईल. मी आता परत दाखवणार नाही. नेक्स्ट, वेअर सी घेऊया. वेअर कम आउट फ्रॉम डेप्थ ऑफ ट्रूथ. वेअर कुठून, कम आउट येतं फ्रॉम द डेप्थ ऑफ ट्रूथ. एक्सप्लेन इन युअर ओन वर्ड. ही लाईन तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे. ठीक आहे. मग कसं येईल की वी शुड बी सिन्सिअर, वी शुड बी ट्रूथफुल. ओके, अकॉर्डिंग टू रवींद्रनाथ टागोर असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. असं त्या लाईनमध्ये स्पष्टीकरण येईल. 1-2 पॉईंट इकडे तिकडे झाले तर चालतील, जास्त पॉईंटची गडबड करू नका. नेक्स्ट क्वेश्चन, सगळे क्वेश्चन आन्सर आपण घेणार आहे, काही काळजी करण्याची गरज नाही. हां, हू इज द थी इन द पोएम. हू इज द थी इन द पोएम? गॉड. हू इज द थी इन द पोएम? गॉड. देवाला प्रयत्न करताय याचा अर्थ गॉड. याचा टायरलेस स्ट्रायव्हिंगचा अर्थ न थकता प्रयत्न करणे. फ्रॅगमेंटचा अर्थ तुकडे तुकडे. हू इज द थी इन द पोएम? देव, गॉड हा कोण आहे? थी आहे. व्हॉट डज द पोएट अपील? अपील म्हणजे पोएट काय प्रार्थना करतो देवाला आणि काय करण्यासाठी? टू डू. ठीक आहे. व्हॉट डज द पोएट अपील? आपले रवींद्रनाथ टागोर अपील काय करतात? प्रार्थना काय करतात? अपीलचा बी अर्थ पाठ करून घ्या. अपील म्हणजे प्रार्थना करणे टू द गॉड. थी जर पाठ नसेल तर काही समजणार नाही. ठीक आहे. थी म्हणजे गॉड, देवाला कोणती प्रार्थना करतात, काय करण्यासाठी. सो आन्सर इज व्हेरी सिम्पल. तुम्हाला लिहायचं आहे रवींद्रनाथ टागोर अपील टू गॉड टू ऑल द कंट्रीमॅन लिव्ह इन द हेवन ऑफ क्लिअर थिंकिंग. ठीक आहे. की देवा, माझ्या सगळ्या भारतीयांना तू कशात ठेव? येस हेवनमध्ये ठेव. तो कशा? हेवन क्लिअर थिंकिंग. त्यांनी असमानता मानली नाही पाहिजे. सेकंड पॉईंट मीन्स वी शुड नॉट फॉलो कास्ट. वी शुड नॉट फॉलो कास्ट पण पाठ केलं चालेल. कास्ट असं स्टेप बाय स्टेप तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं आहे. नेक्स्ट, व्हॉट क्वालिटीज डज द पोएट विश टू इनकॅल्क्युलेट इन द कंट्रीमॅन. लेखकाच्या मते कोणत्या सवयी इनकॅल्क्युलेट झाल्या पाहिजे, म्हणजे त्याचं कॅल्क्युलेशन झालं पाहिजे. आता कंट्रीमॅन म्हणजे देशवाशांमध्ये, म्हणजे भारतीयांमध्ये. सो फर्स्ट पॉईंट इज व्हेरी क्लिअर. सो ऑल द कंट्रीमॅन शूड मेंटेन, परत सांगतो, ऑल द कंट्रीमॅन शूड मेंटेन क्लिअर थिंकिंग अँड दे मस्ट टेक हार्डवर्क. सेकंड पॉईंट, they must take hard work. Third point, wisdom. They should follow to wisdom. They must know importance of the freedom. Very good. Truthfulness, and they should be truthfulness. All the countrymen should be truthfulness. First point, clear thinking. Second point, hard work. Third point, wisdom. Fourth point, truthfulness. ठीक आहे. Very good. सगळ्यांचं लक्ष आहे मनापासून. ओके, व्हेरी गुड. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर येणार आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स. ओके. सो इज द पोएम अ प्रेयर फॉर इंडिया अलोन? फक्त भारतासाठी प्रेयर आहे का? त्याचं उत्तर काय येईल? दिस इज अ प्रेयर विच इज फॉर इंडिया अलोन. दिस इज अ प्रेयर विच इज फॉर इंडिया अलोन, बट इट इज रिलेवंट. रिलेवंट म्हणजे उचित. इट इज अ रिलेवंट फॉर
ऑल कंट्रीज. ठीक आहे, इट इज अ रिलेवंट फॉर ऑल कंट्रीज ॲज वेल. ठीक आहे, इट इज अ रिलेवंट फॉर ऑल कंट्रीज ॲज वेल. भारतासाठी पोएम आहेच, पण कंट्रीसाठी पण आहे. पूर्ण जगाचे तुकडे तुकडे नको होते असं काहीतरी. सेकंड, व्हॉट म्हणजे काय, शूड द वर्ड्स म्हणजे पाहिजे, द वर्ड्स वी स्पीक रिफ्लेक्ट, आपण जे शब्द उच्चारतो त्यांनी काय दर्शवलं पाहिजे, त्यांनी काय दर्शवलं पाहिजे. ठीक आहे, याचं उत्तर मी तुम्हाला सांगितलं आहे. करा विचार. यस. सो ट्रूथफुलनेस, our we speak those word who reflect truthfulness, those word we speak should reflect truthfulness and sincerity. म्हणजे आपण सत्यवादी आहेत आणि आपण सिन्सिअर आहोत असं त्यांनी आपल्या शब्दांनी दर्शवलं पाहिजे, असे रवींद्रनाथ टागोर म्हणतात. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बेटा 2 वेळेस देतोय मी. हां, तिसरा प्रश्न, व्हॉट शूड द पीपल. बघा, शूड शूड शूड, व्हॉट म्हणजे काय पाहिजे, द पीपल कीप वाइंडेनिंग. ठीक आहे, पीपल थिंक वाइंडेनिंग, वाइंडिंग म्हणजे आपला दृष्टिकोनाचा विस्तार. आपण आपल्या दृष्टिकोनाचा कसा विस्तार केला पाहिजे, हाऊ कॅन इट बी डन, कसं केलं जाईल. काय उत्तर येईल, पीपल शूड कीप ऑन वाइंडनिंग देअर ॲटिट्यूड अँड आउटलुक, आउटलुक म्हणजे बाहेरचं दिसणं, अँड ट्रॅव्हलिंग टू डिफरंट प्लेसेस अँड थ्रू एज्युकेशन. आपण आपला दृष्टिकोन विस्तारू शकतो. म्हणजे आपण जे जातीला मानतो, कास्टला मानतो, तसं न मानता आवर ॲटिट्यूड शूड बी ब्रॉड. आपला जो दृष्टिकोन आहे तो ब्रॉड झाला पाहिजे, विस्तीर्ण झाला पाहिजे. आणि आउटलुक, आपण वेगळ्या कंट्रीला, वी शूड विजिट टू डिफरंट कंट्रीज अँड थ्रू एज्युकेशन वी कॅन डू. ठीक आहे, पहिला पॉईंट थ्रू एज्युकेशन, सेकंड पॉईंट विजिट टू डिफरंट प्लेसेस, थर्ड पॉईंट थ्रू अवर ॲटिट्यूड. ठीक आहे बेटा, फर्स्ट सेकंड थर्ड पॉईंट मी पॉईंट पण सांगितले, उत्तर पण सांगितलं आहे. नेक्स्ट, डी, फ्रॉम व्हॉट डार्कनेस ऑफ नाईट शूड अवर नेशन अवेकन. कोणता जो काळोख आहे, जो डार्कनेस आहे रात्रीचा, त्याच्यापासून आपल्या देशाला वाचवलं पाहिजे. ठीक आहे, डार्कनेस ऑफ नाईट. आता ज्या व्यवस्थित समजून नाही घेणार त्यांना समजणार नाही. डार्कनेस ऑफ नाईट म्हणजे कोणत्या वाईट गोष्टींपासून भारताला वाचवलं पाहिजे. शूड अवेकन, तर वी शूड अवेकन फ्रॉम प्रीजुडिस. ठीक आहे, फ्रॅगमेंट ऑफ सोसायटी. नेक्स्ट, ओल्ड ट्रॅडिशन अँड कस्टम्स. ह्या 3 पॉईंट्स. फर्स्ट पॉईंट इज we should awaken from the country from prejudice, fragment of society, and third one is old tradition of customs. right? ओके बेटा, याचं उत्तर मी सांगितलेलं आहे. ई, what attributes of रवींद्रनाथ टागोर does the poet pair reflect. म्हणजे कोणते ॲट्रिब्यूट, घटक रवींद्रनाथ टागोरचे ही पोयम रिफ्लेक्ट करते, दर्शवते. रवींद्रनाथ टागोरचे कोणते गुण ही पोएम दर्शवते, कोणते असतील. थोडा अंदाजा लावला तरी 1-2 प्रश्नाचं उत्तर येऊन जाईल तुम्हाला. यू कॅन, बट आय एम टेलिंग यू. तर दिस पोएम शोज ॲस्पेक्ट्स, शोज ॲट्रिब्यूट्स ऑफ रवींद्रनाथ टागोर विच आर लव फॉर कंट्री. भारताबद्दल रवींद्रनाथ टागोरांचं प्रेम, लव फॉर कंट्री, फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट इज दॅट अँड हिज पीपल ऑफ इंडिया and world as well. Love for country, his countrymen as well as world, and also hard work Rabindranath Tagore is taking. And third point is that broad outlook, म्हणजे जे विचार करायचे ते खूप ब्रॉड करायचे, जगाचा विचार करायचे, घराचा नाही पूर्ण जगाचा करायचे. ठीक आहे, लव फॉर कंट्री, कंट्रीमॅन अँड द वर्ल्ड, टेकिंग हार्डवर्क अँड ब्रॉड थिंकिंग, असे त्यांचे ॲट्रिब्यूट होते. नेक्स्ट, व्हॉट इफेक्ट डज द रिपिटेशन ऑफ द वर्ल्ड. या काय परिणाम होतो वेअर वापरल्यामुळे, रिपीटेडली बिगिनिंग ऑफ द ईच लाईन. कवितेमध्ये वेअर घडीघडी वापरला गेला आहे, त्याचा इफेक्ट काय होतो,
सो आन्सर इज दॅट इफेक्ट ऑफ युझिंग वेअर इन्क्रीजिंग फिलिंग ऑफ होप. इन्क्रीजिंग वाढवते फिलिंग ऑफ होप. आन्सर काय राहील? इन्क्रीजिंग फिलिंग ऑफ होप अँड ट्रूथ ॲज वेल. ठीक आहे. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट, read the poem very carefully. Read the poem very carefully and complete the table. आपला टेबल कंप्लीट करायचा आहे आफ्टर द डिस्कशन इन द पेअर. 1 इज डन फॉर यू. पहिलाच उत्तर दिलेलं आहे, बाकीचं उत्तर आपल्याला शोधायचे. बघूया, सोपं आहे. माइंड प्रेझेंट सिच्युएशनला असं कवितेत दिलेलं आहे, माइंड इज फुल ऑफ फिअर. म्हणजे हे जे माइंड आहे हे फिअरने भरलेलं आहे. पण रवींद्रनाथ टागोर एक्सपेक्ट करतात, त्यांची इच्छा आहे आणि ही सिच्युएशन आहे, तर त्यांना विवेकानंदांना माइंड फिअरलेस पाहिजे. ठीक आहे. आता हेड म्हणजे माइंड, आता माइंड फिअरने भरलेलं आहे पण त्यांना फिअरलेस पाहिजे. मग हेड कशाने भरलेलं आहे? तर हेड इज हेल्ड डाऊन. ते खालती आहे, रिस्पेक्ट नाही आपल्याला. हेल्ड इज हेल्ड डाऊन आणि याचं इथं उत्तर येईल हेड इज हेल्ड डाऊन आणि इथं उत्तर येईल हेड इज हेल्ड हाय. हेल्ड इज हेल्ड हाय म्हणजे आपल्याला स्वतःचा रिस्पेक्ट पाहिजे. नॉलेज कसं आहे तुम्हाला तर माहिती आहे, उत्तर सोपं आहे. ओके, हां. तर नॉलेज फॉर सिलेक्ट मायनॉरिटीज, काही गोष्टींसाठीच नॉलेज आहे. नॉलेज इज फॉर सिलेक्ट मायनॉरिटीज. पण रवींद्रनाथ टागोर काय म्हणतात की नॉलेज इज फ्री फॉर ऑल. इथं उत्तर येईल नॉलेज इज फ्री फॉर ऑल. ठीक आहे बेटा. नेक्स्ट, हां, वर्ड्स, शब्द कसे आहेत दिलेले तिथं उत्तरामध्ये. येस, वर्ड्स आर सिन्सिअर. सिन्सिअर नाही आहे म्हणजे लहान पोरांसारखे. वर्ड्स आर इनसिन्सिअर आहे. आणि मग त्याचं कसं येईल की आपले शब्द कसे पाहिजेत? ट्रूथफुल पाहिजेत, सत्यावी. ठीक आहे, ट्रूथफुल. इथे लिहिताना अडचण येते म्हणून मी लिहित नाही. ट्रूथफुल पाहिजे. हॅबिट कशा पाहिजे आपल्या? करा विचार. हॅबिटचं उत्तर इंग्लिशमध्ये सांगतो. वी फॉलोड हार्मफुल कस्टम्स अँड रिच्युअल्स. कस्टम म्हणजे आपण परंपरा कशा आहेत, कशा वापरतो? संस्कार आणि परंपरा ज्या हार्मफुल आहे. हार्मफुल म्हणजे काय आहे? आपल्या हॅबिट ज्या आहेत हार्मफुल आहे म्हणजे धोकादायक आहे. ठीक आहे. तर रवींद्रनाथ टागोरना कसं वाटतं की आपण लॉजिकल थिंकिंग केलं पाहिजे. लॉजिकल थिंकिंग वी शूड डू. इथं लॉजिकल थिंकिंग. ठीक आहे. इथं वी फॉलो हार्मफुल कस्टम्स अँड रिच्युअल्स. तुम्हाला रिच्युअलचं स्पेलिंग लिहून दिलेलं आहे मी. थॉट अँड ॲक्शन्स. थॉट अँड ॲक्शन्सबद्दल काय आहे? वी टेक ॲक्शन्स बाय नॅरो माइंडेड ॲटिट्यूड. नॅरो म्हणजे एकदम कमी क्षुल्लक शोधतो आपण, विचार करतो. नॅरो माइंडेड ॲटिट्यूड. इथं उत्तर येईल नॅरो माइंडेड ॲटिट्यूड. इथं काय येईल बेटा? करा विचार. इन इंग्लिश आय एम टेलिंग यू बाय ब्रॉड आउटलुक. शेवटची लाईन आहे ब्रॉड. ठीक आहे, बाय ब्रॉड आउटलुक. गडबडून जाईल. ठीक आहे. नेक्स्ट, नेक्स्ट इज वी आर टेकिंग सम. हां, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स युझिंग युअर ओन इंटरप्रिटेशन. ठीक आहे. आता फिलिंग द ब्लँक्स आहे. आता मी थोडं फास्ट घेतो कारण 20 मिनटं होऊन गेले. व्हेन द माइंड इज विदाऊट फिअर अँड हेड अनबाउड. अनबाउड म्हणजे न झुकलेलं. अनबाउड म्हणजे न झुकलेलं. ठीक आहे, लिहून घ्याल. अनबाउड म्हणजे न झुकलेलं. वी एन्जॉय कम्प्लीट. इथं आन्सर काय येईल? कम्प्लीट. इथे लिहिताना अडचण आहे. कम्प्लीट लिहून टाकाल. कम्प्लीट. नेक्स्ट, सेकंड, व्हेन द नॉलेज इज फ्री म्हणजे नॉलेज सर्वांना फ्रीमध्ये असेल. सोपं आहे उत्तर. एव्हरी सिटीजन एन्जॉयस. प्रत्येक माणूसने एन्जॉय करतो इंडियात. द राईट, हक्क. राईट म्हणजे हक्क. टू, उत्तर येईल लर्न. त्याला शिक्षणाचा हक्क पाहिजे. उत्तर काय येईल? लर्निंग. आणि सेकंड उत्तर येईल गेट एज्युकेशन. गेट
एज्युकेशन, त्याला एज्युकेशन मिळलं पाहिजे. ओके बेटा, म्हणजे आता मी तुम्हाला 2 उत्तर सांगितलं, इथलं उत्तर आणि इथलं उत्तर. नेक्स्ट, वी कॅन प्रिव्हेंट. प्रिव्हेंट म्हणजे काय बेटा? प्रिव्हेंट म्हणजे थांबवणे. सोशल इनजस्टिस म्हणजे अन्यायाला. सोशल इनजस्टिस, इथं काय उत्तर येईल? सोशल. सोशल इनजस्टिसला आपण थांबवलं पाहिजे. व्हेन वी पुल डाऊन डिस्क्रिमिनेटरी वॉल्स ऑफ कास्ट, बघा तेच उत्तर आहे. कास्ट, क्लासला आपण मानला नाही पाहिजे. क्लास म्हणजे वर्ग, मिडल क्लास, लोअर क्लास, हायर क्लास म्हणजे गरीब, मध्यम गरीब असं. आता कास्टला म्हणजे आपण धर्माना मानला नाही पाहिजे, आणि क्लासला मानला नाही पाहिजे, आणि कास्टला मानला नाही पाहिजे. उत्तर आलं सोशल उत्तर आहे. इथं उत्तर काही परत सांगतो एकदा, सोशल. प्रिव्हेंट म्हणजे वाचवू शकतो. नेक्स्ट, कॉन्स्टंट एफर्ट्स अँड स्ट्राईफ. कॉन्स्टंट एफर्ट अँड स्ट्राईफ. स्ट्राईफ म्हणजे काय बेटा? स्ट्राईफ म्हणजे संघर्ष. आपण कॉन्स्टंट प्रयत्न केले पाहिजे, म्हणजे कंटिन्यू एफर्ट्स घेतले पाहिजे आणि संघर्ष केला पाहिजे. लीड्स, याने काय होईल? अचीव अवर गोल्स अँड अवर परफेक्शन. अचीव अवर गोल्स अँड परफेक्शन. उत्तर आलं अचीव अवर गोल अँड परफेक्शन. 2 वेळेस सांगितलं, बरं बेटा. नेक्स्ट, सॉरी, ओके. नेक्स्ट, वी आर taking one by one what is going on. Okay. Next one is that logical thinking and reasoning can put a stop to. लॉजिकल थिंकिंग म्हणजे काय? प्रॅक्टिकल थिंकिंग. आपण सगळ्यांनी तर्कसंगत विचार केला पाहिजे. अँड रिझनिंग म्हणजे विवेक बुद्धीने. कॅन पुट ठेवू शकतं, अ स्टॉप ते स्टॉप करू शकतं जर आपण प्रॅक्टिकली विचार केला, जर आपण विवेकबुद्धीने विचार केला. रिझनिंग म्हणजे काय? विवेक बुद्धीने. आणि लॉजिकल प्रॅक्टिकलचा विचार केला तर ते ठेवू शकतं, थांबवू शकतं. कशाला? हार्मफुल म्हणजे काय? धोकादायक. हार्मफुल म्हणजे काय? धोकादायक रिच्युअलला आणि ट्रॅडिशनला ते थांबवू शकतं जर आपण व्यवस्थित विचार केला तर, प्रॅक्टिकल विचार केला तर. नेक्स्ट, प्रॅक्टिकल विचार केला तर. स्टेप बाय स्टेप वी आर गोइंग टू सी one point which is most important. Okay, and yes, okay, fill in the blanks. In the filling in the blanks we are going to see first, second, third, fourth, all fill in the blanks we will see. Okay, student should keep themselves aloof म्हणजे काय? यस, अलूप म्हणजे अलिप्त, दूर राहिलं पाहिजे. फ्रॉम, स्टुडंटने दूर राहिलं पाहिजे. त्यांना सगळ्या स्टुडंटने त्यांना दूर ठेवलं, स्वतःला दूर ठेवलं पाहिजे. हार्मफुल, बघा तेच उत्तर आहे. हार्मफुल रिच्युअल अँड ट्रॅडिशनपासून, म्हणजे नुकसानदायक आपल्या संस्कार असतील, नुकसानदायक ट्रॅडिशन असतील, त्याच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. हार्मफुल रिच्युअल्स अँड ट्रॅडिशन. ओके बेटा. नेक्स्ट, when knowledge is free. उत्तर आलं एव्हरीवन. सोपं आहे. टू बी लिटरेट म्हणजे साक्ष. नेक्स्ट, इट इज अ सोशल ड्युटी. आपली प्रत्येकाची सोशल ड्युटी आहे. ऑफ एव्हरी स्टुडंट ऑफ फ्रीडम ऑफ मॉडर्न वर्ड टू अप्रूट म्हणजे यस, समाप्त करायचे. प्रत्येकाची सामाजिक ड्युटी आहे, प्रत्येक स्टुडंटची, मॉडर्न स्टुडंटची म्हणजे तुमची. अप्रूट म्हणजे निर्मूलन करायची, समाप्त करायची. काय? नॅरो माइंडेडनेस. उत्तर काय? नॅरो माइंडेडनेस. ठीक आहे. नेक्स्ट, ओके. नेक्स्ट आहे स्टुडंट्स मस्ट डेव्हलप ब्रॉड. आत्ता सांगितलं ब्रॉड आउटलुक म्हणजे विस्तारलेलं. स्टुडंट मस्ट डेव्हलप ब्रॉड आउटलुक. ओके, ब्रॉड आउटलुक. स्टुडंट मस्ट डेव्हलप ब्रॉड आउटलुक. इन द वर्ल्ड ऑफ सिस्कोफन्सी म्हणजे काय? खुशामत, चापलुशी करणारे. इन द वर्ल्ड ऑफ
सिस्को, पण सी म्हणजे चापलुसी करणारे. मध्ये स्टुडंटने मस्ट काय केलं पाहिजे, हॅव अ सेल्फ रिस्पेक्ट. चापलुसी करायची नाही, पण स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट ठेवायची. नेक्स्ट, फाइंड आउट द एक्झाम्पल ऑफ मेटॅफोर फ्रॉम द पोएम. फाइंड आउट द एक्झाम्पल्स ऑफ मेटॅफोर फ्रॉम द पोएम. कोणते एक्झाम्पल आहे? फर्स्ट एक्झाम्पल आहे क्लिअर स्ट्रीम ऑफ रिझन. एक लाईन पोएमची घ्यायची, तिच्यात लिहिलेलं आहे क्लिअर स्ट्रीम ऑफ रिझन, आणि त्याचं उत्तर आहे रिझन कम्पेअर्ड विथ अ क्लिअर स्ट्रीम. रिझन कम्पेअर्ड विथ अ क्लिअर स्ट्रीम. अँड सेकंड एक्झाम्पल आहे ड्रायरी डेझर्ट सँड ऑफ अ डेड हॅबिट्स. ड्रायरी डेझर्ट सँड ऑफ डेड हॅबिट्स. तर त्याचं काय येईल, डेड हॅबिट इज कम्पेअर्ड टू द डायरी डेझर्ट. ठीक आहे बेटा. नेक्स्ट पुढचं घेऊया. ऑलमोस्ट एव्हरी लाईन ऑफ द पोएम बिगिन्स विथ अ व्हेअर इट एक्सपेक्ट द आयडियलिस्टिक कंट्री. आयडियलिस्टिक म्हणजे काय? यस, आयडियलिस्टिक म्हणजे आदर्शवादी, ध्येयवादी. म्हणजे ऑलमोस्ट एव्हरी लाईन ऑफ द पोएम आपल्याला ध्येयवादी बनवते. वेअर म्हणजे इट एक्सपेक्ट ध्येयवादी, आणि त्याच्या कंट्रीवादाला, कंट्रीमॅनला म्हणजे देशवासियांना ती ध्येयवादी बनवते. नाऊ 6 स्टुडंट कंपोज. हां, तुम्हाला कविता करायची. कंपोज कविता करायची आहे आयडियल स्कूलची. बघा आपल्याला स्कूलचं नाव पण आयडियल आहे. आयडियल स्कूलची बिगिन युअर लाईन्स विथ अ वेअर. तुम्हाला कविता तयार करायची तुमच्या पद्धतीने, काय टेन्शन नाही. कोणतीही कविता तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता. नेक्स्ट वन इज ऑल्सो व्हेरी मच इम्पॉर्टंट. वी आर गोइंग टू सी. रीड द पोएम. वाचा. राईट ॲप्रिशिएशन. ॲप्रिशिएशन म्हणजे काय? फुल अंडरस्टँडिंग. राईट फुल अंडरस्टँडिंग ऑफ द पोएम इन अबाउट 12 to 15 लाईन्स सेंटेन्सेस विच द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉईंट. तुम्हाला ते लिहायचे 12 ते 15. टायटल काय आहे? टायटल म्हणजे नेम, कवितेचं नाव. सोपं आहे. पोएट म्हणजे कवीचं नाव. सोपं आहे. रवींद्रनाथ टागोर. टायटल काय आहे माहीत आहे. राईम स्कीम काय याची? फ्री वर्सा विदाऊट एनी राईम स्कीम. हिच्यात राईम स्कीम नाही आहे. ABCD काहीच नाही. ABCD AABB असं राईम स्कीम नाही आहे. आन्सर काय राईम स्कीमचं? इट इज अ फ्री वर्सा पोएम विदाऊट एनी राईम. नेक्स्ट, फेवरेट लाईन कोणती आहे? लिहून टाका काही पण, नॉट टेन्शन. फेवरेट लाईन पोएमची काय टेन्शन नाही. थीम अँड सेंट्रल आयडिया. थीम अँड सेंट्रल आयडिया काय येईल? येस, थीम अँड सेंट्रल आयडिया. सेंट्रल आयडिया, रवींद्रनाथ टागोर इज प्रेइंग टू गॉड, टू कंट्रीज फ्रीडम, टू कंट्रीज रेस्पेक्ट. ठीक आहे, टू फ्रीडम फ्रॉम द ब्रिटिशर्स. एवढे छान उत्तर त्याचे. फिगर ऑफ स्पीच कोणते येतील? मेटा, फोर आणि अलिटेरेशन. ठीक आहे. नेक्स्ट, सोशल फीचर टाईप ऑफ द पोएम कोणती आहे? फ्री वर्सा. लँग्वेज कोणती यूज केली? टोन, इम्प्लाइज, मिनिंग, हे तुम्ही लिहू शकतात. सोशल फीचरमध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टी तुम्ही ॲड करू शकतात. टेन्शन घ्यायची गरज नाही. काय येऊ शकतं? प्रेयर टू गॉड, अवेकन माय कंट्री, गुड ॲक्शन वर्ड्स. ही लँग्वेज आहे. वाय आय लाईक अँड डिसलाईक द पोएम तुमच्यावर आहे. आय लाईक द पोएम, लाईकच कराल, डिसलाईक तर करा. आणि I like this poem very much because I learn many points and the love affection about the country, and we must keep our self-respect in our own appearance, right? हां, हे बघूया. हे तुम्हाला स्पेशल मी कव्हर अप करून देणार. हे बघायची गरज नाही. तुम्हाला स्पीच तयार करायचं रिपब्लिक डेला. प्रिपेअर अ स्पीच. हे मी तुम्हाला कव्हर अप करून देणार आहे स्पीच टॉपिकला. काही काळजी करण्याची गरज नाही. ठीक आहे. रवींद्रनाथ टागोरांचा आणखी एक धडा वाचा वगैरे, कविता वाचा, कबुलीवाला, एवढं कोणी करणार नाही. सो थँक्यू व्हेरी मच. वी हॅव टेकन ईच अँड एव्हरी क्वेश्चन आन्सर इन दिस पोएम. सगळ्या मुलांनी लेक्चर व्यवस्थितपणे ऐकलं असेल. एकच क्वेश्चनचं आन्सर जर तुम्हाला पाठ झालं की हे आन्सर आहे, तर त्याचंच आन्सरला 2-3 पॉईंटला त्या मिक्स करून दुसरं क्वेश्चनचं आन्सर तयार करता येतं. परत तिसरं क्वेश्चनचं आन्सर त्यालाच लिंक झालेलं असतं. म्हणून काळजी करू नका. पण आता मी दिलेले क्वेश्चन आन्सर तुम्ही व्यवस्थितरित्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. राईट इन द नोटबुक. लेक्चर खूप मोठं झालेलं आहे.
पहिले तुम्हाला स्पेशल मी 30 मिनिटाचं लेक्चर झालेलं आहे. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच इच अँड एव्हरी स्टुडंट टेक पार्टिसिपेट इन दॅट. मनापासून अभ्यास करा. 10वीचं वर्ष आहे. इट इज अ 10th स्टँडर्ड इयर. कीप इन द माइंड. ओके. थँक्यू व्हेरी मच ऑल द स्टुडंट. लिसन लेक्चर व्हेरी केअरफुली. थँक्यू.